समजावं की पांडुरंगाने आपल्याला बोलावलं, आपलं जाणं झालं. तसं अखंड हरिनाम सप्ताह एवढ्या वर्षापासून चालू आहे. नाही नाही अखंड किती, एक माझ्या आयुष्यामध्ये सप्ताह म्हणले महाराज 307 वर्ष झाले त्याला. किती? 307 वर्षापासून सप्ताह चालू आहे. असू शकतो, असू शकतो. ही आनंदाची गोष्ट आहे. गेले कित्येक वर्षापासून चालू असलेला आपल्या गावातील हा अखंड हरिनाम सप्ताह आज बरोबर 1 महिन्यापूर्वी आमचे याच गावात इथेच येणे झाले होते. जो रस्त्याच्या कलीकडेला आपल्याला ट्रॅक्टरचे गाणे ऐकत ऐकत आपण व्याख्यान ऐकत होतो, बरोबर ना. मग हे तुकारामजी हे तरुण मंडळ म्हणले एवढ्यात काय भागाचा नाही. म्हणले महाराजाला पुन्हा बोलावं लागेल. म्हणले महाराज परत येताल का? म्हणलं काळजी करू नका, मी पुन्हा येईन. आम्ही पुन्हा आलो. तरुण मंडळी आहे, छान आहे. पकवाज वाजवण्यासाठी आमचे ग्रेट फ्रेंड आकाश महाराज आहेत. सुंदर अशा प्रकारचा त्यांच्या माध्यमातून इकडच्या प्रांतात अनेक कार्यक्रमाला येत असतो. आणि खरं सांगू, मित्रांमुळेच मित्रांची प्रगती झाली, मित्रांमुळेच मित्र सुधारले, मित्रांमुळेच मित्र बर्बाद झाले, मित्रांमुळेच मित्राचा राज्याभिषेक झाला. त्यामुळे मित्राने ठरवायचं आपल्या पंक्तीत मित्र कसे असायला हवे. आकाश महाराज तुमच्यासारखे, तुकारामजी तुमच्यासारखे तरुण मंडळ आमच्या आयुष्यात आहेत. आमचं भाग्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, वारकरी संप्रदायाची ही सगळी सेना, म्हणजे हे सगळं काम सगळी तरुण मंडळ सेना घेती, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणून नारायणाच्या गादीवरून मी तुमच्यासाठी महाराज बऱ्याच गावात दिसायचं बंद झालं लोकाला, पण सप्त्याची डायरी लोकांच्या हातात गेली नाही. हा नाही नाही, जसं आपल्याला वाटतं ना की पोरा हो आता आयुष्यभर आम्ही संसार प्रपंच केला, आता जरा तुम्ही आमच्या खांद्यावरचं हे सगळं काय करा, तुमच्या खांद्यावर घ्या. म्हणजे संसार प्रपंच जसा आपण आपल्या लेकरांच्या खांद्यावर देतो ना, तसं वारकरी संप्रदाय आमचं देव देश धर्म हे सगळं कार्य तरुण मंडळींच्या खांद्यावर द्यायला हवं. आणि आपण सर्व तरुणांनी ते घ्यायला सुद्धा हवं. विठाला असं कधी झालं नाही. महाराज माझं 50 वर्षे आणि आता मी आर्मीची ट्रेनिंग करतोय, मला भरती व्हायचंय. आता तर म्हणते 5 वर्ष झालं की लगेच रिटायर, 5 वर्ष झाले की संपला कार्यक्रम, निघा घरी, बाकीच्या तरुणांना जागा द्या. सरकारी नोकरी तर 60 वर्ष झालं की लगेच रिटायर. का रिटायर आम्हाला करता प्रश्न केला ना. नाही आता तुमची बुद्धी आता भ्रष्ट व्हायला चालली. काय झाली? तुमची बुद्धी काय व्हायला लागली? आता भ्रष्ट व्हायला लागली. त्याच्यामुळे आता तुम्ही घरी गपचिप बायको बरोबर पोरांबरोबर संसार करा. तुम्ही आता जरी शिक्षक असलात तरी तुम्ही पोरांना शिकवायच्या लायकीचे राहिलेले, जरी तुम्ही पोलीस असले तरी तुम्ही चोर धरायच्या पात्रतेचे राहिलेले नाही, जरी तुम्ही आर्मी मध्ये स्ट्रॉंग असले तरी सुद्धा तुम्ही शत्रूला मारण्याच्या पात्रतेचे राहिलेले नाही. मग 60 वर्ष झाल्यानंतर आकाश महाराज जर यांना रिटायर होत, तर पुढारी रिटायर कधी होतो? नाही, त्याला काही आहे का नाही लिमिट? त्याला काही लिमिट आहे का नाही? आपल्या भारताचं असं झालंय महाराज, आंधळ दळीत आणि कुत्र कचाटून पीठ खाते, हे असं झालंय. हा कायदा त्यांच्या हातात, बोलायला गेलं की नोकाला झोंबत, मग बोलण्यात मजा राहत नाही. आणि बोललं तरी आपले तरुण मंडळी ते मनावर घेत नाहीत. आणि तुम्ही मनावर घ्यावं म्हणून तुम्ही या मंडपात यावं, म्हणून तुमच्या सर्व तरुण मंडळींचं मनापासून हार्दिक स्वागत. सुंदर अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह, याची जर गणना नाही ना तर चंद्र सूर्य पृथ्वी जिवंत असेपर्यंत आपल्या गावातल्या अखंड हरिनाम सप्ताहाला कधीच खंड पडू देऊ नका. काय लय मोठे मोठे बाबा आणायची गरज नाही, लय लांबून आणायची गरज नाही, आपल्या जवळचे आणायचे. लय टाकायला लागला तर आपला करायचा काय, पण सुट्टी द्यायची नाही. कोरोनाच्या काळात झाला का बंद तुमच्या गावातला? बंदच होता ना? झाला का? तुकाराम महाराजांचा अभंग आहे, 4 चरणाचा अभंग आहे. धर्माचं पालन का करावं, कसं करावं, कोणी करावं, केव्हा करावं, हर एक प्रश्नाचं उत्तर देणारा अभंग आहे.
तुम्ही राहिले ना, तुम्ही सर्व टाळकरी गुणवान मंडळी, इकडची ही तरुण सगळी सेना, हे कुणाची आणली सेना आहे? तुमची सेना आहे का? वा 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 वा, इतका थकलो होतो महाराज, हे यांचा डान्स पाहून मला असं वाटायला अभी तो हम जवान है. एवढं 80 वर्ष वय माझं, पण मला काय वाटायला लागलंय आता, अभी तो हम जवान है. वा वा. आणि मला असं वाटतं इथं उभा राहिलेल्या पैकी एकही आमदार खासदाराचा मुलगा नाहीये का? आहे कोणी एखादा? नाही ना. हा, नाही नाही नाही, त्यांचं काही नाही. 5 वर्ष झालं की लगेच मग ते बॅनरवर असतं, उमलते नेतृत्व. अजून 10 वर्ष थांबा, त्यांच्या बायकोच्या पोटात फोटो येणार आहे, तो तसाच बॅनर बायकोचाच, उमलते नेतृत्व. हा, म्हणजे बाकीच्यांना अक्कलच नाही, यांच्याच पिढीला अक्कल आहे. वारकरी संप्रदाय सांभाळला असेल ना, तर तो आमच्या शेतकऱ्याच्या पोरांनी, आणि आमच्या भारत मातेला जर बंधू घेऊन सांभाळला असेल ना, तर ते हे आमच्या शेतकऱ्याच्याच पोरांनी. म्हणून कुणीतरी छान म्हटलंय, जय जवान जय किसान. हा, हे जवान आणि किसान हे अत्यंत महत्वाचे आहेत. जवान तिथं बलिदान देतात, हे किसान इथं राबतात, त्यांच्या बंदुकीच्या जोरावर मधले भ्रष्टाचार करतात. छान सेना आहे. आमच्या आवाजाला बळ देणारे मिस्टर म्युझिक मास्टर, सुंदर माईक सिस्टीम. आकाश महाराज मी इथं आल्याबरोबर म्हणलं ते श्रीहरीच नाव आहे त्यांचं. हो, श्रीहरी. हा, श्रीहरीनं म्हटलं इथं पत्र्यात कार्यक्रम का? म्हणलं इथंच. हो, गेल्यावर चालतो मी दर्शनाला. म्हणलं सिस्टीम काय लागायची नाही, आतमध्ये सिस्टीम लागत नाही महाराज, हे पत्रा वगैरे असा ग्राउंड असला का लागत नाही, पण छान सिस्टीम लावली तुमच्यासाठी. जोरदार टाळ्या. वा. महाराजांचं नाव काय? बाळासाहेब महाराज. बाळासाहेब महाराज, त्यांना साथ देणारे तुम्ही सर्वजण, सगळ्यांचे लक्ष धन्यवाद. हर एक प्रत्येक अँगलनं धर्माचं पालन का करावं, कोणी करावं, कसं करावं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार हा अभंग आहे. आपण पंढरपूरला जातो, आमचे संत मंडळीही पंढरपूरला जायचे, आमचे संत मंडळी जायचे, आमचे तुकाराम महाराज, चोखा महाराज, सावता महाराज, सगळे संत मंडळी जायचे. आमचे तुकाराम महाराजही पंढरपूरला निघाले, पंढरपूरच्या दरबारात गेले. त्या चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकाचं दर्शन. पुंडलिकाच्या पुढे गेल्यानंतर पुंडलिकाला म्हणाले, वा पुंडलिका वा, हे पांडुरंगाचे आणि आमची गाठ भेट करून देणारा पांडुरंगा, खरा पुंडलिका तू आहेस बरे. काय तुझे आमच्यावर उपकार आहे, तुझ्या उपकाराची भाषा कोणत्या शब्दामध्ये मांडावी. तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. हे पुंडलिका तुझे आमच्यावर उपकार केले ना, ते बहुत आहेत, अनमोल आहेत. चला आता जरा वेळात वेळ काढून पांडुरंगाशी बोलतो. पुंडलिकडकडून निघाले, पांडुरंगाच्या मोर गेले. पांडुरंगाच्या मोर गेल्यावर पांडुरंगाचं रूप पाहिलं तुकाराम महाराजांनी. कमरेवर हात ठेवलेलं, विटेवर ताट उभे, खाली नजर, काळा कुट्ट पण रुबाबदार देखना. आपल्याला गोरं व्हावं वाटतं, पण आमच्या संतांना त्या काळ्या रंगाचा अर्थ हे कळाला होता. या जगातला काळा रंग असा आहे की प्रत्येक रंगाला मिसळून घेणार आहे. हे अंगावरचं पांढरं टिपका सहन करत नाही, पण आपल्याला काय आवडतं? पांढरं. पांडुरंगाचा रंग काळा. गुण, दोष, पाप, पुण्य सगळं आपल्या रंगामध्ये मिसळून घेणारा हा पांडुरंग. तुकाराम महाराज पांडुरंगाच्या मोर गेले. पांडुरंगाला म्हणतात, वा पांडुरंगा वा, विठ्ठला अरे काय रूप आहे रे तुझं, काय रूप आहे. आम्हा सैसे वाटते की सदा माझे डोळा जड तुझे मूर्ती, हे रखमाईच्या पती सोयरिया. पांडुरंगा आम्हा सारख्यांना तूच आहेस, सांभाळून घे, समजून घे. चुकेल माखेल
पण तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं कोणी नाही. येतो पांडुरंगा, येतो. धर्मावर माझ्या संकट आलंय आणि धर्मावर ज्यांनी संकट आलंय त्या संकट आणणाऱ्या नराधामांचं मला खंडन करायचंय. त्यांचं खंडन करून आम्हाला धर्माचं पालन करायचंय. पांडुरंगा, दुसरं मला आयुष्यामध्ये आता काही कामच राहिलेलं नाहीये. इसवी सन 1630 मध्ये दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये माझी घरातली माणसं निघून गेली. आम्ही पुढे गेलो, पाठीमागे आमचे पिताश्री गेले. बाप मेला न कळता. तशी संसाराची चिंता आम्हाला पहिल्यापासूनच नव्हती. माता मेली मेज देखता. आता सगळी चिंताच हरली असे वाटते. नाही, घरातली माणसं मला सोडून गेली म्हणून आनंद आहे असं नाही. पण पांडुरंगा, त्या माया जाळातून आता मी मोकळा झालो. मी संसार प्रपंचाला कंटाळलोय असं नाही बरे. पांडुरंगा, तुला चांगलं माहितीये, चांगलं माहितीये. पांडुरंगा, तू माझ्या वाट्याला दिलेला संसार मी एकीकडे जिंकिलाय सुद्धा. जिंकिला संसार माया तयावरी फार. आणि जिंकलेला संसार लाताळण्याची सुद्धा आमच्यात तेवढी ताकद आहे. लाताळीला संसार केला षड उर्मीचा मार. हे दोन्ही जमतं आम्हाला महाराज, हे दोन्ही जमतं. पांडुरंगा, पण त्या दुष्काळामध्ये जे रक्ताचे माणसं निघून गेले ना, आता संसार प्रपंचातलं मला काही कामच राहिलं नाहीये. ते दिवाळा निघालं माझं संसाराचं, ते बरं झालं. दिवा निघाले दिवाळे बरे, या दुष्काळे कायमची पिढा गेली. या जगातलं हे पहिलं व्यक्तिमत्व आहे की घरातली रक्ताची माणसं गेल्यानंतर पिढा गेली म्हणणार. का माहिती पांडुरंगा, आता माया जाळामध्ये गुंतून ठेवणार मला आता कोणी राहिलं नाही. पांडुरंगा, फक्त विठो तुझे माझे राज्य, आता नाही दुसऱ्याचे काज. दुसऱ्याचं आता नाक खुपसायचं कामच नाही आपल्या दोघांमध्ये. म्हणून पांडुरंगा, आता फक्त हेच आम्हा करणे काम. तुझ्या नामाचे बीज वाढवावे म्हणतो रे विठ्ठला. ते धर्माचं पालन करत असताना पाखंडी अनेक आडवे येतील. कुणी काळ्या कोटात असल, कुणी पांढऱ्या पोशाखात असल, कुणी खाकी पोशाखात असल, कुणी निळ्या कोटात असल. आमच्या समोर आम्हाला ज्ञान पाजळायचं काम करतील. अगदी धोतर फेटा परिधान करून कंबर बांधून नारायणाच्या गादीवर हे ज्ञान पाजळायचं काम करतील. दुर्भाग्य पांडुरंगा, माणसं कापड बदलतात, विचार बदलत नाहीत. आणि त्यांचे विचार बदलण्यासाठीच पांडुरंगा आम्ही गाथा घेऊन आलेलो आहोत. पांडुरंगा, कुणी जर आमच्या समोर पाखंडी आला, आम्ही एवढे वाईट नाहीत हे तुलाही माहिती आहे. आणि आम्ही शब्दातून या जगाला सांगितलंही आहे. प्रेमळ आहोत आम्ही, मऊ आहोत, मेनाहू नये आम्ही विष्णुदास. पण एकदा का आमची सटकली की मग मात्र नाठाळाच्या माथी काठी मारल्याशिवाय आम्ही माघारी परतत नाही. पांडुरंगा, आम्ही प्रेमळ भाषेत त्यांना समजून सांगू, गोड भाषेत समजून सांगू. हो सांगू. नाही समजलं तर त्यांना थोडं दमात घेऊन सांगू. दमात घेऊनही नाही समजलं तर त्यांचा दम काढून सांगू. आणि दम काढूनही नाही समजलं तर मग पांडुरंगा, शब्द नावाच्या शस्त्रात जर त्यांना समजेत आणि उमजेत नसेल तर समय प्रसंगाला तुला माहिती देवा, देवाचं देशाचं धर्माचं पालन करण्यासाठी जेवढं शास्त्र महत्वाचं ना, तेवढं शस्त्र सुद्धा महत्वाचं. म्हणून पांडुरंगा, आमच्या हातातलं समय प्रसंगात टाळ, विना, चिपळ्या, झालंच तर लेखणी, अगदी समज विठ्ठल तुझ्या पायावर आम्ही ठेवणार. आणि आता हे विचारू नको तुकाराम काय घेणार हातात, घेऊ की 14 वर्ष आणि 13-12 वर्ष वनवासात गेलेल्या आमच्या अर्जुनाने आमच्या रामपूर्वाने जो हातामध्ये धनुष्यबाण घेतला ना, तोच आम्ही बाण हातात घेऊ. दक्षिणा उत्तरे आधी देऊ आणि हाती घेऊन बाण आम्ही फिरत राहू. जाऊ दे, लई पाझळ लावत नाही पांडुरंगा. पण माझ्या डोळ्यात जर एखाद्यानं माझ्या वारकरी संप्रदायाला जर बर्बाद करायचा प्रयत्न केला ना, तुझी आन पंढरीनाथा, आम्ही स्वतः त्याची भिडभारा ठेवल्याशिवाय राहणार नाही.
पांडुरंगा, एखाद्याने जर आमच्या भगव्या झेंड्याकडे, आमच्या पताकाकडे जर वाकडी नजर करून पाहण्याचा प्रयत्न केला, तुझी हान पांडुरंगा, आम्ही स्वतः त्याची भेडभार ठेवणार नाही. आम्ही नाही ठेवणार. हे तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ नेमका असाच असेल असं सांगता येणार नाही. मला काय म्हाताऱ्या माणसाला त्यातलं काही लय कळत नाही. प्रत्येकानं अभ्यास करावा आणि प्रत्येकानं एका अभंगावर अनेक वेगवेगळ्या अंगलनी बोलावं. आपण बोर घ्यावा, विहीर घ्यावी, एखादा पाण्याचा पाझर लागावा, दगडाचा टवका निघल्याबरोबर पाणी निघावा. तसं एकदा माणूस चिंताला बसला की चिंतन बाहेर निघतं महाराज. ते शब्दांचं धन आहे. हा, आपल्याला विचारलं ना, महाराज तुमच्याकडे काय धन आहे? बँकेत आहेत 200-400 रुपये आहेत, काय नाही. एखादा पण 4-5 करोड आहेत. पण आमच्या तुकाराम महाराजांकडे एक जण गेला, म्हणलं महाराज पुरीचं लगीन आलंय, वाईस 2 रुपये द्या की आंबासने. पांडुरंग पांडुरंग, पैसा हवत. बस बाबा बस. भंडारा डोंगर, घोरवडे डोंगर तपश्चर्याला आपलं मस्त भजन करायला चालले होते महाराज. बस म्हणले, रस्त्यावर बस. ते बसलं. महाराजांनी दगड घेतला, त्याच्या डोळे देखत, पांडुरंग पांडुरंग घे. अरे घे. अहो महाराज काय मागितलंय तुम्हाला? काय देतायसा? दगड? अरे घे तर, प्रसाद आहे. अहो काय येड समजलं वय? पैसा मागितलं पोरीच्या लग्नाला, तुम्ही दगड देतायसा? अरे घे तर. महाराजांच्या हातातला प्रसाद त्यांनी झुडकारून टाकला आणि ज्यावेळेस राग राग उठून चालला ना, महाराज म्हणले, जो दगड तू स्वीकारत नाहीस ना, बघ जरा वळून. सोन्याचा दगड झाला होता तो, पांडुरंगाने केला होता. हा, पांडुरंगाने केला होता. पण आमच्या संतांना आमच्यासारख्या येड्याने विचारलं, महाराज माझ्या बी पोरीचं लग्न आलंय, मला बी धन पाहिजे. मग आमच्या महाराज म्हणाले, अरे आमच्याकडे धन आमच्या गाथ्यात आहे की, घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्द चामुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धार. जनलोका तुका म्हणे पहा, आमच्यासाठी हाच काय देव आहे. शब्द आमच्यासाठी देव आहे आणि शब्दाचीच म्हणून आम्ही काय करू? पूजा करू. काय ज्ञानेश्वर माऊलींनी धन दिलं हो? काय तुकाराम महाराजांनी धन दिलं? काय धन दिलं? ज्ञानेश्वर माऊली 750 वर्षापूर्वी जर मंत्राच्या जोरावर भिंत चालू शकत होते, आकाश महाराज मला वाटतं मंत्राच्या जोरावर त्यांनी पैसे सुद्धा छापले असते. हे बंडलचे बंडल वाटिले असते सगळ्याला. घ्या टाळकरी घ्या. किती माणसं तुमच्या घरात? 10. हे घ्या 10 लाख रुपये आणि वारकरी संप्रदायात यायचं बरं का. तुम्ही किती? 5. हे घ्या 5 लाख. तुमच्याकडे किती? 15. हे घ्या 15 लाख. पण भविष्यात अमेरिका, थायलंड, हाँगकाँग, जपान, बाहेर देशातले लोक काय म्हणले असते? तुमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी तुम्हालाच पैसे दिले, आम्हाला कुठं काय दिलं? संतांची लय दूरदृष्टी. संतांनी भेदभाव करायला आणि आपल्या कर्मावर बोट ठेवायला जागाच ठेवली नाही. त्यांनी असं काही धन लिहिलं आणि साऱ्या जगाला सांगितलं, हे धन तुमच्या डोक्यात घाला आणि तुम्हाला पाहिजे तसं धन. आजही महाराज विज्ञानाचा जन्म झाला तो ज्ञानेश्वरीच्याच माध्यमातून. आज ज्ञानेश्वरीच्या एका एका ओवीतून, तुकाराम महाराजांच्या एका एका अभंगातून अनेक अनेक शोध लागत गेले. विज्ञान युगामध्ये अनेक शोध लागत गेले. आज विज्ञानाच्या माध्यमातून समाज किती पैसा कमवतो? हे शब्दाचं काय दिलेलं आहे जगाला? धन दिलेलं आहे. विठाला विठा. आता आपल्या ह्या मेन विषयावर येऊ की कोणत्या धर्माचं पालन महाराजांना करायचंय. एवढं तुम्ही कीर्तन ऐकले, अगदी किती वर्षापासून ऐकता आहात तुम्ही? कुणीतरी वर हात करून मला सांगा, अगदी तुमच्या सगळ्यांसहित तुकाराम महाराजांना कोणत्या धर्माचं पालन करायचंय? तुकाराम महाराज आहे का तुमच्याकडे उत्तर? काही टाळकरी? मला तर काय म्हाताऱ्या माणसाला काही येत नाही. कोणाला उत्तर आहे का?
ये भारत माता इन लोगों को कुछ नहीं आता. काय महाराज, आपण ज्याला धर्म म्हणतो ना, हिंदू धर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, हे धर्म नाहीत बरं का. ह्या टोळ्या माणसाने माणसातले माणसं वेगळे करून माणसाचे माणसाबरोबर माणसाने भांडणच लावायचे काम केले. अर्थात सगळ्यांनीच नाही, काहींनी. हे टोळे आहेत. आमच्या या ब्रह्मांडामध्ये, आमच्या मृत्यू लोकात, आमच्या या पृथ्वीवर एकच धर्म होता जो विद्वान, टॅलेंट, ऋषी मुनींनी, संत महात्म्यांनी, आमच्या देवांनी, रामकृष्णांनी आदर्शाच्या त्या धर्मामध्ये वाटा निर्माण केल्या. आणि त्या धर्माला पोथी पुराणामध्ये म्हटलं गेलं काय? सनातन धर्म. तोच आमचा भागवत धर्म आणि तोच आजचा आमचा हिंदू धर्म. या धर्माचं पालन नाही तुकाराम महाराजांना करायचं. मला काही लई कळत नाही बरं का त्यातलं, पण तुम्हाला खरं सांगू, तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं कर्म हाच आपला धर्म. तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं कर्म हाच आपला धर्म. माणसाचं कर्म पावला पावलावर बदलतं. कर्म बदललं की त्याचा धर्मही बदलतो. तुम्ही सगळे शेतकरी माणसं आहेत. सकाळी उठल्याबरोबर शेतातल्या पडकातला चारा आपल्या पाळलेल्या जनावराला चारणं हे आपलं काय कर्म आहे. हाच आपला धर्म आहे. घरी आल्यानंतर जर असेल कोणीतरी हनुमंतरायाची, मारुतीरायाची, हर हर महादेवाची पूजा करणं हा आपला धर्म, हेच आपलं कर्म आहे. शेतामध्ये कामाला गेलं तर चालता चालता काम करता करता कोणी पाहुणा मित्र कोणी आला तर हातातलं काम सोडून त्याचा पाहुणचार करणं हेच आपलं कर्म आहे. हाच आपला धर्म आहे. संध्याकाळी जर गावात हरिनाम कुठं चालू असेल, याच्यातलं तुम्हाला काय जमतं ते तुम्ही करणं हे तुमचं कर्म, हाच तुमचा आमचा धर्म. आणि कीर्तन संपल्यानंतर मग लाईट जाण्याच्या अगोदर कपाशीला, कांद्याला पाणी देणं हे आपलं कर्म, हाच आपला धर्म. माणूस एकच, पण पावला पावलावर त्याचं कर्म बदललं. तसं तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं कर्म हाच आपला धर्म. विठाला धर्मापासून माणसाने वेगळं होऊ नये, कर्मापासून माणसाने वेगळं होऊ नये. आणि नेमकं काय करावं खरंच महाराज आपल्याला कळायला पाहिजे. आपण जन्माला का आलो हे कळायला पाहिजे. मरायच्या अगोदर काय करायला पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे. महाराज कीर्तनाच्या माध्यमातून खूप काही चांगलं चांगलं ऐकायला मिळतं. कधी कधी आमची अशी वृत्ती होती की काला संपायच्या अगोदर अशी जोरदार एखाद्या महाराजाच्या हातून माळच घालून टाकावं, जाऊ द्या मरायच्या अगोदर. पण सप्ताह झाला, 2-3 दिवस गेले की मग असं वाटतं बरं झालं त्या लहरीमध्ये माळ नाही घातली. काय हा ही मनोवृत्ती. खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात अनेक कीर्तन करायच्या माध्यमातून, अनेकांच्या शब्दातून. पण नुसतं ऐकणं महत्वाचं नाही, कर्म महत्वाचं आहे. एवढे गावागावात अखंड हरिनाम सप्ताह होतात महाराज, काय बदल होतो आपल्यात? नाही, एक विचार करा ना, काय बदल होतो आपल्यात? काय बदल व्हायला पाहिजे? कीर्तनकारही सांगून गेले, आपलं आयुष्य सांगून गेलं. काही काही गावात महाराज भजनी मंडळीच्या 2-2, 3-3 टोळ्या. आमच्या गावाकडे एक गाव आहे, एकच गाव, एका गावातून पंढरपूरला दिंड्या निघाव्या 2, गाव एक, दिंड्या. काय कारण? अरे तुमचं आमचं जर जमत नसेल तर त्यात करायचं कशाला? आणि ह्या सर्वसामान्य माणसाने आदर्श ठेवून जगायचं कोणाकडे? करायचं काय? काही कीर्तनकार म्हणतात 2 जावाचं आणि 2 बोवाचं जमत नाही. काय जमत? अवघड आहे. माझं जमतं बाबा सगळ्यांबरोबर. होय आकाशवारात आपलं जमतं. आपण आपल्या माणसाला उचललं पाहिजे. का जन्माला यायचं? अहो काही महापुरुष जन्माला आली माता माऊले, हो काही माणसं जन्माला आली आई तशी निघून गेली. काही चिमुकली लेकरं जन्माला आली, काय देवदेशी धर्माचं कार्य करून निघून गेली. आज आम्ही आळंदीला राहतो.
माऊलीच्या दारात आमचं कोणी नाही, माऊलीनी शिवाय आमचं माऊलीच्या दारात कोणी नाही. आणि आम्ही रोज माऊलीला भेटायला जातो. का माहितीये? कारण माऊलींना आपल्याशिवाय कोणी नाही. चिमुकले लेकर सगळ्या गावाने वाळीत टाकलं, त्यांना सगळ्या गावाने वाळीत टाकलं. गावागावातली माणसं नावं ठेवू लागली. विठ्ठलपंत आले, विठ्ठलपंत. संसार प्रपंच करायचं सोडून संन्यास आश्रमामध्ये गेले. संन्यास आश्रमातून पुन्हा इकडे संसार प्रपंचात आले. लेकरं बाळ झाली. समाजाने लाथाडलं महाराज. लेकरांना कुठंतरी एक आधार मिळावा म्हणून वडिलांनी अनवाणी पावलं उचलली आणि पैठणला निघाली. पैठण म्हणजे त्या काळातलं प्रतिष्ठान. पैठणला निघाली मौल्या हो. विठ्ठलपंत गेले. काय न्याय निवाडा पाहायचा, तो पाहायचा प्रयत्न केला. न्याय नाही मिळाला. तिथून माघारी आले. पण माघारी येत असताना गावाची गावं झोपलेली, आळंदी झोपलेली, जंगल झोपलेली, जंगलातले पशु पक्षी झोपलेली. विठ्ठलपंतांची पावलं आळंदीमध्ये त्या सिद्ध बेटात गेली. दिवसभराच्या वाऱ्याच्या हालचालीनं झाडाचा पाला अंगणामध्ये पडला होता. छोटीशी ताटी होती. आतमध्ये आपल्या धर्मपत्नी होत्या रुक्मिणी. चिमुकले लेकर होते 3. निवृत्ती दादा तर प्रदक्षिणा करत असताना नाशिकला त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना हरून गेले होते. वाघाने खाल्ले अशी अफवा बाहेर सटकली होती, बाहेर पसरली होती. विठ्ठलपंतांना काय करावं कळत नव्हतं. विठ्ठलपंतांच्या पावलं आळंदीमध्ये आली. पाला पाचवल्यावर पडली. धर्मपत्नी मात्र आतमध्ये बसल्या होत्या. दोन्ही गुडघ्यामध्ये डोकं खुपसून फुंद फुंद रडत होत्या. कानावरती पाला पाचोळ्याचा आवाज आला म्हणून ताटी उघडली. समोर पाहिलं, चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये आपले पतिराज होते. विठ्ठलपंतांचं आगमन झालं. आतमध्ये आले. गाडग्यातलं पाणी गाडग्यात घेतलं आणि गाडगं मात्र छोटस आपल्या विठ्ठलपंताच्या हातामध्ये दिलं. वनवन वनवन करत आलेले प्रवास गटा 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 गार थंड पाणी पेले आणि चेहऱ्यावरती घाम आला, अंगावरती घाम आला म्हणून हातातलं उपवस्त्र घेतलं आणि छातीवरचा चेहऱ्यावरचा घाम त्यांनी पुसला. बराच वेळ शांतता. रुक्मिणी मातेला ही बराच वेळ ती शांतताही नको होती. पण तरी रुक्मिणी माता म्हणाल्या, काय झालं हो? काय झालं सांगा ना. काही न्याय मिळाला तर असेल ना. रुक्मिणी, ऐकायचे तुम्हाला? मग ऐका. पण आता तुमच्या काळीज एका आईचे एका स्त्रीचे ठेवूच नका. तुमच्या काळजालाही आता पाषाणाच्या काळीज करा. ऐका. आम्हास आमच्या लेकरास न्याय मिळाला. लोक तुमच्या आमच्या समोर येतील. पण ज्ञानदादा, या पाखंडी लोकांचंही तुम्हा आम्हाला खंडन करावं लागेल. अरे भ्रष्ट हे पाखंडीच आहेत. यांना कसला वेळ आणि कसलं शास्त्र माहिती. 4-2 पुस्तकं वाचली, 4-2 मंत्र पाठांतर केली की मग मात्र भोळ्या भाबड्या रयतेला हे सांभाळण्याचा प्रयत्न करतात, वेळ बनवायचा प्रयत्न करतात. ज्ञानदादा, या पाखंडी लोकांच्या डोक्यातलं मस्तकातलं पाखंडीपणा आपल्याला काढावं लागणार आहे आणि खरं आता धर्माचं पालन आपल्याला करावं लागणार आहे. धर्म हा झाला इतिहास. आकाश महाराज, आज काय पाखंडी लोकांची कमी आहे का? आत्ताच्या काळातला एक जण देवलोकात गेला आणि त्याला विचारलं भगतसिंगनं, ओए सत कैसे हो? भगत सिंह, हम बिल्कुल ठीक है, आप कैसे हो? अरे हम फाइन, 2-4 चपात्या खाईन, बायको संग राहीन.
नो प्रॉब्लेम. भगत सिंगने त्याला प्रश्न विचारला, कैसा है हमारा हिंदुस्तान, हमारा हिंदुस्तान कैसा है. भगत, वैसा ही जैसा आप छोड़कर चले आए, आजादी तो मिल गई. अच्छा, आजादी मिल गई, वाह 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 वाह, हम अंग्रेजों को खबर देना चाहते थे, अच्छा वाह आजादी मिल गई. लेकिन दरअसल बात यह है, अब अंग्रेज यहां से चले गए तो कैसे है हमारे हिंदुस्तान के नेता, उन लोगों ने अच्छा सा काम किया होगा ना, हमारी भारत माता का अच्छा सा काम किया होगा. राज्य कारभार कसा चाललाय, व्यवस्थित चाललाय ना, आकाशवारा सगळं अगदी टकटिक टकाटक. नहीं नहीं नहीं, इंग्रज आओ थे गोरे लंगोर यहाँ से जाने ही चाहिए थे. अच्छा वाह, उन लोगों को भगा दिया. नहीं, हम अच्छी तरह से जानते थे उन लोगों की चाल. चलो अंग्रेजी की बात छोड़ो, आताचे नेते कसे आहेत सांगा. भगत, क्या क्या बताए भगत, बात यह है कि आजकल के नेता बस फक्त स्वतःचा खळगच भरायच्या कामात पडलेत. अगदी 7 पिढ्या नाही, 7,000 पिढ्या त्यांच्या बसून खात्याला एवढं त्यांनी कमवायचं नियोजन केलंय. कधी कधी असं वाटतं आपल्या नेत्यांपेक्षा भगतसिंग ते इंग्रज बरे होते. क्या ए काही पागल तो नहीं हो तू, क्या बात कर रहा है यार, दूसरे लोग से आए हो, हिंदुस्तान को कैसे संभाल पाएंगे. इसलिए तो हमने आजादी लाने का इतना बड़ा डंका किया था, इतना बड़ा माहौल बना दिया था, हम हिंदुस्तानियों को जगा करने की कोशिश की थी. और इसलिए तो हमने 23 मार्च 1931 ला फाशी स्वीकारली. यार आम्ही याच्यासाठी नाही मिलो. खरं सांग नेमकं काय झालं. तो भगतला सांगायला लागला, भगत, कोई मरे नोटों के लिए तो कोई मरे वोटों के लिए. भगत, आप इन हराम जादों के लिए मरे, काही किंमत ठेवली नाही, किंमत ठेवली नाही. तरुण मंडळी, एक सांगू, क्वालिटीचे तयार व्हा रे पोरांनो, क्वालिटीचे तयार व्हा. तरुण मंडळ, जेवढे सप्ताह तुम्ही करण्यासाठी एकत्र येताना, तेवढेच तुमच्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी सुद्धा एकमेकाला तेवढीच मदत करा. त्या चित्रपट क्षेत्रामध्ये, संगीत क्षेत्रामध्ये अजय अतुल आहेत, दोघ जण, नाव ऐकलं असेल तुम्ही, गायक आहेत. त्यांची मुलाखत होती. त्यांच्या मुलाखतीत त्यांना विचारलं एक जणाने प्रश्न, अजय, तुम्ही दोघं मित्र आहात, अगदी भावाभावाची राम लक्ष्मणासारखी जोडी आहे. काही लोकांना महाराष्ट्रात तर माहिती सुद्धा नाही की तुम्ही मित्र आहात, पण तुम्ही एवढे मित्र, एवढं प्रेम तुमचं, इतक्या कमी वेळात तुम्ही एवढा विजय प्राप्त कसा काय केला. अजयने उत्तर दिलं, काय आकाश महाराज, ज्यावेळेस अतुल पुढे जातो ना, त्यावेळेस अजय 2 पावलं मागं येतो आणि पाठीमागून त्याला ढकलतो. आणि ज्यावेळेस मी पुढे जातो ना, त्यावेळेस तो 2 पावलं पाठीमागं येतो आणि तो मला 2 पावलं पाठीमागून पुढे ढकलतो. मित्रांनो, हेच करा, हेच करा. जिथं पाणी आडवं येईल तिथं कासवाने आपल्याला खांद्यावर घ्यावं, जिथं जमीन आडवी येईल तिथं सस्याने आपल्याला खांद्यावर घ्यावं. काय तरुण मंडळी, स्वतःच्या करिअरवर फोकस करा. नाही लागली नोकरी, टेन्शन घेऊ नका. नोकरीचा बाप व्यवसाय आहे. 5 लाख रुपये महिन्याचं पॅकेज असेल नोकरीचं, 5 लाख, 10 लाख, वर्षाचा 50 लाख, वर्षात तुम्ही करोड रुपये कमवू शकता. फक्त तुम्ही तुमच्या करिअरवर लक्ष द्या. तरुण मंडळी, आज आकाश महाराज इतकं दुर्भाग्य, इतकं वाईट वाटतं, 35, 40 वर्षाची मुलं बिना लग्नाची आहेत. याचं काय कारण? काही नाही, आपण धोंडा घेतलाय ना आपल्या पायावर. क्वालिटीच्या मुलाचे लग्न झाले नाहीत का? नाही नाही, त्यांनी त्यांच्या काळजाचा तुकडा आपल्याला द्यावा, असं आपलं कर्तृत्व काय? मुलांना संघर्ष करा, संघर्ष. मैं हमेशा कहता हूं, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है इस जीने में. बड़े बड़े तूफान भी थम जाएंगे जब आग लगी हो तुम्हारे सीने में. इथं आग लागली पाहिजे रे, इथं आग लागली पाहिजे. इथं नाही आग लागत आम्हाला, इथं काळजात नाही आग लागत. कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, कोणत्याही क्षेत्रामध्ये,
पण क्वालिटीचे त्या क्षेत्रातले बाप तरुण मंडळी, कोणताही बिझनेस करा. आज प्रत्येक खेडेगाव सुद्धा शहर ठिकाण झालेलं आहे. रस्त्यावर कसलंही दुकान टाकलं तरी कसलंही चालतंय. नोकरीच्याच नादी लागावं असं मला म्हणायचं नाही. आणि मुलींसाठी आवर्जून सांगेल, मुलीच दिसणार मला. आल्यात का नाही रे? का तुम्हाला मुलीच नाहीत? हा, ज्या आल्या नाहीत त्यांच्या आयांना सांगतो, आणि ज्या आल्यात त्या मुलींना सांगतो, मुलींनो तुमच्या पायाला हात लावून पाया पडून सांगतो रे, हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात पळून जाऊ नका. हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात पळून जाऊ नका. आकाश महाराज बोलायला नारायणाच्या गादीवर लाज वाटते, पण बोलायची डेअरिंग करतो. ज्या मुलींचं लग्न नाही झालं त्या मुली पळून जातील, यात नवल काय? 2-2, 3-3 मुलं झालेल्या बायका पळून चालल्या महाराज. लाज वाटण्यासारखी गोष्ट ही. नारायणाच्या गादीवर बोलायची मला लाज वाटते महाराज. मुलं असलेल्या बायकांनी जावा. किती उदाहरणं सांगत पेपरला बातमी महाराज, 837 मुलींच्या आई पळून गेल्या. आई यांच्या लाजा गेल्या सगळ्या. काय आदर्श पेरताय तुम्ही? काय आदर्श पेरताय? आणि तुम्ही म्हणता महाराज हे का कीर्तन? चांगले विचार ऐकायला आणि चांगले सांगायला एवढीच संतांची नारायणाची गादी आहे. बाकीचा सगळा कचरा झाला, बाकीचा सगळा बजाव. मुलींनो, हिंदू धर्म सोडून जाऊ नका. क्वालिटीचे तयार व्हा, क्वालिटीचे. तुम्ही उभ्या आयुष्यामध्ये काही नाही केलं. मला कधी कधी नक्की प्रश्न पडतो, गायक मंडळी, आमच्या संतांनी एवढा यांना केला उपदेश, तरी सुद्धा हे यांच्या आयुष्याचा का नाश करतायत मला काही कळत नाही. किती यांना उपदेश करावा? सापडतंय तुम्हाला काही? आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश. मी जाऊ का घरी? नाही, मी जातो. मी गाडी आणलेली. आकाश महाराज मन निखला काय ढबा रखुमा आमच्या आकाश महाराजांसाठी जोरदार टाळ्या करा. मित्र आहेत म्हणून कौतुक नाही, क्वालिटी आहे म्हणून, संघर्ष आहे म्हणून. महाराज आपल्याला काय हो, कुणाचं तरी काहीतरी पाठ करून बोलायचं लई सोपं आहे. उच्चारली जीवन लावली टाळूला, ही तर कुणी यावं त्याच्यावर हात टाकावा, वाजून दाखवा बरं. महाराज लेकरांनी इंद्रायणी भीमेच्या काठावर महाराज रक्त बोटातून पडेपर्यंत एवढा संघर्ष केलेला आहे. ही सोपी गोष्ट नाही, आनंदाची गोष्ट. विठाला विठाला. आणि धर्माचं पालन करायला, चांगल्या चांगल्या पाखंडी लोकांचं खंडन करायला डोक्यात ज्ञान पावर असावी लागते. समाजसेवा करायला काय लई पैसे लागते. मला समाजसेवा करायची आहे म्हणून मला निवडणुकीला उभं राहिलंच पाहिजे ऍक्च्युली, कारण ते केल्याशिवाय मला समाजासाठी काही करता येणार नाहीये. बरोबर ना आकाश महाराज? माणसं पाठीमागं नसता ज्ञानेश्वर माऊलींनी समाजसेवा केली. माणसं पाठीमागन पैसा पाठीमागं नसताना तुकाराम महाराजांनी. हा, आज आमच्याकडे माणसं बी येतं, पैसा बी आहे, पण आमची अक्कल गंजली. जरा स्पष्ट बोलू का आकाश महाराज? महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या भारत देशात एवढे मोठमोठे देवस्थान आहेत. तुम्ही हर देवस्थानाच्या दरबारात जाता दर्शनाला, देवाच्या दारात पैसे टाकता. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. तुम्ही टाकलेले 10 रुपये कुठे जातात? तोपर्यंत मी जरा थोडस पेतो. नाही, मी पण आज पिऊ पिऊच कीर्तन करणार आहे. हमने आपको कुछ पूछा है?
तुम्ही देवाच्या दारात गेल्यानंतर जे 10 रुपये 100 रुपये 1000 रुपये 500 रुपयाची नोट टाकताना देवाला लागते का ती? देव पैशाचा भुकेलाय का? नाही, मग कशाचा? प्रेमाचा भुकेला भुकेला, देव भावाचा भुकेला, देवाला पैसे नाही लागत हो. आता एखादा वन महाराज म्हणत मोठा प्रश्न आहे बाबा, कालच्या कीर्तनकाराने तर देवाच्या दारात पैसे टाकू नये असंच सांगितलं. टाकू नये असं नाही म्हणत मी. तुम्ही 10 रुपये टाकता ना, तुम्ही 1000 रुपये टाका, पण तुम्ही 1000 रुपये टाकलेले कुठं पोहोचलेत याचा शोध घ्या, याचा शोध घ्या. बाकीच्या धर्मात देवस्थानाच्या दारात जर आपल्या जर गेलं ना महाराज, चप्पल सोडायला 10 रुपये लागत आहेत आपल्याला. आणि अर्जंट देवस्थानाचं देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर 200-500 रुपयाचा काय लागतो? देवाचं दर्शन विकत? कसला भ्रष्टाचार आहे? एक काळ सांगत होते शनी शिंगणापूरच्या घराला आणि त्या गावाला दरवाजे, आजही काही काही दरवाजे नाही, तिथं चोरी होत नाही. बरोबर आहे, आधी चोरी होत नव्हती, आजही रात्री चोरी होत नाही, दिवसा चोरी होते. 10 रुपयाचा तेल 500 रुपयाला आणि 1000 रुपयाला विकलं जातं. पूजेचा ताट तिथं 4-4, 5-5 हजार रुपयाला विकलं जातं. हा, विकलं जातं. 2-2 हजाराला 1200ला विकलं जातं महाराज तिथं. मग ही दिवसा चोरी नाही तर काय? मी हे का बोलतोय माहिती का? देवस्थानाच्या दरबारात एवढा लाखो करोड रुपयाचा जर पैसा येतोय ना, मला सरळ वाटतं त्या देवस्थानाने सुंदर अशा प्रकारचे दवाखाने उभे करावात, चांगल्या शाळा उभ्या कराव्यात, चांगले कॉलेज उभा करावेत आणि पेशंटला चांगलं आरोग्यासाठी फ्री मध्ये त्यांना औषधं मिळावेत. आणि आमच्या क्वालिटीच्या लेकरांना ज्या आईवडिलांची फी भरण्याची हिंमत नाही, पात्रता नाही, तेवढी परिस्थिती नाही, अशा आमच्या विद्यार्थ्यांना क्वालिटीचं शिक्षण आणि नोकरी तिथं मिळावी, असे कॉलेज उभा करावेत. तुम्हाला वाटत नाही का असं काहीतरी व्हावा? आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यात किती मठ आहेत महाराज, किती मठ आहेत, लय मठ झाले. पण एका मठाधिपतीला वाटतंय का आपण काहीतरी ह्या, अहो ऊस तोडणारे माणसं, आपण ऊस तोडतो ना आपण बीड जिल्ह्यात, ऊस तोडतो, एवढे मठाधिपतीला एवढे पैसे देतो, भिताडच उभा करायची गडबड चालली. त्यांनी एवढे केले, मला एवढे करायचे, मला भिताड. माणसं उभी करा, माणसं. माफ करा, मला कोणत्या मठाधिपतीला बोलायचं नाही, पण आज आमचा शेतकरी वर्ग गडाच्या पायथ्या खालचा ऊस तोडून महाराज त्या मठाला पैसे देतो. त्याला मिळालेला पैसा आमच्या त्याच शेतकऱ्याच्या पोरांच्या शिक्षणासाठी जावा. नारायणाच्या गादीवरून तळतळाटाने बोलावं असं वाटतं महाराज. आणि महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणलं ना, बुडता हे जन. पहिलं शाळेमध्ये विद्यार्थी होते, विद्यार्थी मास्तर विद्यार्थ्याला मारायचा, छडी वाजे विद्या येई. हा, आता मास्तरच्या हातात दिसते की छडी? मास्तरला म्हणा फक्त आता तो पोराला मारून दाख. मला 2-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ क्लिप मी युट्यूबला पाहिली. काय त्या मुलांनी त्या शिक्षकाच्या पोटात लात मारली हो, का? शिक्षकाने त्याला शिक्षा केली म्हणून. अरे तुम्हाला जर गुरु कळत नसेल तर तुमच्या पुढे कुणीही मूर्ख भविष्यात गुरु गुरु करणारच, तेवढं लक्षात घ्या. समाजसेवा करायला वय लागत नाही, समाजसेवा करायला पैसा लागत नाही, समाजसेवा करायला लागते फक्त ज्ञान पावर. आणि ज्ञान पावरच्या जोरावर धावत येते ज्ञान पावर आणि धन मनी पावर. मला आवर्जून सांगावं असं वाटतं, लय मोठं वय लागत नाही, वय लहानच. ज्ञानदादाचं वय किती होतं आमचं ज्ञानेश्वरी सांगताना? अवघ्या 16 वर्षामध्ये या जगाला ज्ञानाचं अमृत पाजणारी ज्ञानेश्वरी सांगितली. अवघ्या 16 वर्षामध्ये स्वराज्याचं तोरण बांधलं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. अवघ्या 14 वर्षामध्ये बदभूषणम, नायकाभेद, 7 शतक सारखे संस्कृत मधले ग्रंथ 14व्या वर्षात
माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकरांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिली 14 वर्षात. आणि आज खुशाल गाणं पोरग म्हणतंय 16 वर्ष धोक्याचं. 16 वर्ष धोक्याचं नाही रे, 16 वर्ष मोक्याचं. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वय वर्ष होतं फक्त 17, पण काय कामगिरी होती त्यांची खतरा. आताच पुणे ना, पुण्याला गेलते कधी तुम्ही? गेलते पुणे? माझ्या शिवाजी राजांच्या काळात त्या गावाचं नाव होतं पुनवडी. काय गावाचं नाव होतं? पुनवडी. त्या पुनवडी गावाच्या पलीकडच्या अंगाला एक गाव होतं महाराज. त्या गावाचं नाव होतं रांझा. रांझा गाव. त्या रांझा गावामध्ये एक प्रमुख मुखिया होता. जसं आताच्या काळामध्ये आपण गावातला काय निवडतो? सरपंच, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, हे वेगवेगळ्या जशा आताच्या पदव्या आहेत ना आकाश महाराज, त्यावेळेस राजांच्या काळात काही पदव्या होत्या. त्याच्यातली एक पदवी पाटील, देशमुख, कुलकर्णी, ह्या काय होत्या? पदव्या होत्या. त्या रांझा गावामध्ये एक व्यक्ती होता, ज्या व्यक्तीचं नाव होतं बाबाजी बिन भिकाजी गुजर. त्याला पाटीलकी मिळाली होती. जातीचा ब्राह्मण बरं का महाराज, जातीचा हा बाबाजीराव ब्राह्मण, पण त्याला पाटीलकी मिळाली होती. आणि ती पाटीलकी दिली होती कर्नाटक मधल्या विजापूरच्या आदिलशहानं. त्याला काय दिली? ती पाटीलकी दिली. त्याचं नाव काय? बाबाजी बिन भिकाजी गुजर, कंसात पाटील. दिसायला असा धिप्पाड होता गडी. काय गावाचा ना नखरा बघावा आणि काय त्याचा बी बघावा, असा धिप्पाड गडी होता. तुमच्या गावात आहे का एखादा कोणी? पिशिट्टूला काय कुठं हाय तुमच्या गावात? तुमच्या गावात माणूस दिसना होता तसा, असा धिप्पाडची धिप्पाड. दाढी मिशी तर अशी होती आकाश महाराज, जणू नाकाच्या खाली वाटावर दोन बाजूला दोन तलवारी लटकवल्या का काय. अरे मर्दानं लिंबू तोडावं, झाडाचं लिंबू तोडावं आणि मिशीवर ठेवावं. महाराज हात जरी सोडला ना लिंबू पडत नव्हतं. काय मिशी असेल, काय रोबाब असेल तो. हा आकाश महाराज, आज आमच्या मिशीवर पाण्याचा टिपका सुद्धा थांबत. हा कारण आम्ही मिशी मुळापासून झाडे उपटली. काय मिशी काढणाऱ्यांना मिशीचं वजा झालंय. अरे मिशी काढणाऱ्यांनो, तुम्ही माझ्याकडे पत्र लिहून द्या, मी देवाकडे गेल्यानंतर देवाकडे देतो आणि सांगतो देवा ह्यांची मिशी घे आणि ह्यांना दे. कोणाला? पदर डोक्यावर घेतलाय त्यांना. मग ते घरात बघा तुमच्यावर कसा मिशीला ताव मारत रुबाब करतात. तुम्हाला सांगितलं होतं ना बंटीचे पप्पा बंटीची चड्डी धुवून टाकायची म्हणून. त्याशिवाय मिशीचा रुबाबच नाही ना चालणार. अरे काय देव काय येडा आहे का आपल्याला मिशी दिली आहे? काय रुबाबदार असा रुबाब आहे तो पुरुषांचा. मिशा काढू नका रे, मिशा काढू नका. जाऊ द्या, लय वय नाही माझं, नाही तर अजून लय बोलण्यासारखं मला म्हातारा होऊन द्या विठ्ठला. असा रुबाबदार घडी. अहो रस्त्याने जर चालायला लागला ना, कोल्हापुरी सातारी पायताना असायचं त्याच्याकडं, रस्त्यानं चालायला लागला टाळकरी मंडळी, हो नुसता त्याच्या पायतानाचा बी आवाज यायचा. हो नुसता डीजेवाला डीजेवालाकडे सिस्टीम लयच भारी आहे. वा, सिस्टीम वाल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि डीजेवाला एक काम करा, कार्यक्रम संपल्या आपल्या श्रीहरींच्या वाड्यावर चला चा प्यायला. मस्त. आज थोडेसे मी जरा लवकरच येणे केले, आळंदीहून आलो, 4:30 वाजता आलो. श्रीहरींना फोन केला, ते म्हणला वेलकम टू राजवाडा. एवढा मोठा राजवाडा, अरे हक्काचा राजवाडा. आले, पडले, आराम केला मस्त. जरा अंगातली काटीन नागाने टाकून दिली, तेव्हा पावर आली. लांबून लांबून प्रवास, दिवस उन्हाळ्याचे. असे जीवाभावाचे माणसं महाराष्ट्रात पेरलेत महाराज तुमच्यासारखे. हे वारकरी संप्रदायाचं नातं आहे महाराज, नाही तर कोण कोणाला कोणाच्या घरात घेतय. हा भिकाऱ्याला म्हणते बाहेर थांब, बाहेर थांब. ए ताजीबा खरांना ते शिडी आणला बाहेर, हे घे चाल निघ.
हा पण महाराज काय सेवा, पाय चिपून देणार. मी नाही पाय चुपून घेत पण सांगतो. हा पाय चिपून देतात महाराज, पाय धुवायचे. मी तर महाराज पाय सुद्धा धुवून घ्यायचे. मला लय लाज वाटते हो. दारात गेले होते पाटावर उभं राहायचं, पाय धुवायचे. लाज वाटते महाराज, आपली लायकी सुद्धा नाही तेवढी. पण ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मिळत असलेली सेवा आहे. भगवंताला एकच विनंती करेल, त्या सेवेच्या पात्रतेचे लायकीचे आम्हाला ठेव बाबा. फक्त दुर्बुद्धी आम्हाला येऊ देऊ. काय मागावं देवाकडं, काय मागावं. पात्रता नसताना मिळालेला हा मान सन्मान आहे. श्रीहरींकडे आलो तर आराम झाला, छान वाटलं, प्रसन्न वाटलं. एवढं छोटंसं गाव पण एवढा अखंड हरिनाम सप्ताह करतं. आनंदाने करायचं. संसार प्रपंच हे होत राहील. आपण त्याच्यातला पैसा याच्यात नाही लावायचा, तर लावायचा आहे कुठं. हा आणि दिलेली संपत्ती कधी कमी होत नाही, वाढतेच ना. हा फक्त आपल्या घरात आलेली संपत्ती ना माता माऊल्या व पुरुष मंडळी, टेबलाच्या खालून येतो तो असतो पैसा, टेबलाच्या वरून येते ते असते लक्ष्मी. म्हणून आमचे संत म्हणाले, अरे पैसा लाखो करोड रुपये कमवा पण कसा. विचार करे उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाली. पुढचं चरण किती सुंदर आहे बघा ना. महाराज म्हणतात, ज्यांनी कमवलेला पैसा उत्तम भोगील त्याची उत्तम गती पावेल. नुसता कमवायचा माग ठेवायचा. मग त्याच्यासाठी महाराज दुसऱ्या एका अभंगामध्ये म्हणतात, साचून या धन लावी पोराशी बांधण. हेच केलं बाबांनी. आपला विषय इकडे. बाबाजीराव रुबाबदार, रस्त्यानं चालायला लागला तर असा करकर आवाज यायचा, रुबाबदार ढाण्या वाघासारखा. पण असा रस्त्याने एकदा चालायला लागला, स्वतःच्या रानात गेला. वाऱ्याची झुळूक यायची, कानसाव कणीस आदळायचं, कानावर कानसाचा आदळण्याचा आवाज यायचा, अंतकरणात आनंद वाटायचा, मिशेला पेळ मारायचा आणि एकटाच मनाला बोलायचा, काय औंदा पीक उगलंय आमच्या रानात. अक्षय आकाश महाराज दोन्ही पोतीच झाल्याशिवाय आता राहतच नाही बघा. हा बाबाजीराव पुढे चालू लागला रानातून. शेजारच्या बांधावर एक 17-18 वर्षाची तरुण मुलगी दिसली. ती मुलगी विधवा होती. कपाळावरचं कुंकू संपलं होतं. त्या काळात लहान वयात लग्न व्हायची. 17 वर्षाची मुलगी विधवा बापाकडे आली होती. हातात विळा होता, बांधावर गवत कापत होती. तिचा 11 वर्षाचा एक सख्खा भाऊ बी आला होता तिच्या बरोबर रानात. लिंबाच्या झाडाखाली ती लेकरू खेळत होत आणि ही गवत कापत होती. बाबाजीराव बांधानं चालला. शेजारच्या बांधावर याला ती दिसली. नजर टाकली एकदा ही दिशेला. तिच्याशिवाय माझ्याशिवाय अजून तिसर कुणी आहे का? त्याला कुणीच दिसलं नाही. दबक्या पावलानं पाठीमागे गेला. त्याला वाटलं कोणी नाही. पाठीमागं पहाण्याचा क्षण त्या माऊलीला वाटलं कुणीतरी पाठीमागून आलंय, म्हणून त्या माऊलीनं ओळून पाहायचं. नेमकं त्या माऊलीनं पाठीमागं ओळून पाहण्याचा क्षण आणि बाबाजीरावानं तिचा पदर धरण्याचा आणि पाठीमागं ओढण्याचा क्षण एकच. बाबाजीरावानं धरला पदर आणि ओढला. पाठीमागं पाहिलं तर आपल्या गावातला मोरक्या दिसला बाबाजी. आणि तुम्ही लेकी वाईचा पदर धरताय, सोडा ना व थट्टा करू नका. का गे भवाने, कळत नाही तुला? अगं गावातली गाई आणि गावातली बाई या दोघांनी आमची सेवा करणं कर्तव्यच आहे. काय आपल्या ताईच्या पदराला झटत असलेला हा बाबाजीराव पाहिला त्या 11 वर्षाच्या लेकरानं. लेकरू धावत धावत आलं. आपल्या ताईपासून बाबाजीराव आला आणि बाबाजीपासून ताईला वेगळं करू लागलं. धिपाड देहाचा बाबाजीराव. बाबाजीरावनं 5 बोट एकत्र केली आणि लेकराच्या थोबाडावर मारली. लेकरू खाली कोसळून पडलं. तोंडातला रक्त बाहेर आलं, कारण दात पडले होते. लेकरू जागेवर काही क्षणासाठी चिमुकलं, बेशुद्ध पडलं. आणि भार दिवसाढवळ्या हरामखोर बाबाजीरावनं त्या मायमौलीच्या पदरावर हात टाकलाय आणि हा बाबाजीराव धाय मोकळून रडायचं नाही, तिचं रक्षण करायचं तर हा भक्षक होऊन माघारी डवलात माघारी निघून गेलाय. भिजलेल्या पाखरासारखा देह थरथर थरथर कापत होता या लेकराचा. आपल्याच बांधावर आपल्याच रानात बापाची विहीर होती. माऊली विहिरीच्या काठावर गेली आणि विहिरीत उडी टाकायच्या अगोदर पांडुरंगाला बोलू लागली, हे त्याला, हे पंढरीच्या पांडुरंगा, अरे द्रौपदीने आवाज दिला तर धाय मोकलून रडायच्या अगोदर तू धावत आला रे.
सांगला इटला आता तू कुठे गेलास माझ्या वक्ताला. हे तुळजापूरची आई, ए आई अंबे जगदंबे, आई तुझ्या लेकीच्या पदरावर हात पडत असताना अशी कुठं कोपऱ्यात जाऊन बसलीस ग. आई का नाही आली माझ्या देहाचं, माझ्या आबरूचं रक्षण करायला का. माझा बाप रस्त्यानं चालायला लागला तर समजे गावातले राम राम बोलल्याशिवाय त्याला कधी मोर जाऊ दिलं नाही गावाने. आज हा प्रकार कळाल्यावर गावातले लोक माझ्या बाला काय म्हणतील. विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी सज्ज झाली. गणोजी बेशुद्ध पडलेला जागा झाला. गणोजीने दाही दिशेला नजर टाकली. विहिरीच्या काठावर आपली ताई दिसली आणि आपल्या ताईकडे पाहिलं. त्याला कळून चुकलं माझी ताई त्या काठावर का गेली. एक आर्त किंकाळी मात्र लेकरानं धाय मोकळून आपल्या ताईला मारली. लेकरू ताईला म्हणतंय नाही ताई नाही, ताई तुला माझी शपथ आहे तो विहिरीमध्ये उडी टाकायची नाही ताई नाही. ताई तो विहिरी टाकली तर ताई रक्षाबंधनाला माझ्या हातात कोण राखी बांधेल का. ताई तुला माझ्या राखीची शपथ आहे नाही. ताई तो विहिरीमध्ये उडी टाकली तर घरला गेल्यावर बाला काय सांगू. काय ऐकायला तुला माझी शपथ विहिरीमध्ये उडी टाकायची नाही. 11 वर्षाचा आपला भाऊ आपल्या जवळ येईपर्यंत त्या माऊलीनं दम धरला नाही. स्वतःचा देह केव्हाच उचलला आणि विहिरीमध्ये ढकलून दिला होता धाडकन. विहिरीच्या काठावर लेकरू आलं आणि आपल्या बुडत असलेल्या पाण्यातल्या ताईला पाहू लागलं. वा ताई वा, ताईला नाव पाळवलं असतो. ताईने सांगत होतं तुला विहिरीत उडी टाकू रे ग म्हणून. पण ताई मला पावायला बी येत नाही ग, तुला वाचू तरी कसा. ताईच्या हातामध्ये राखी बांधलीस, तो हात तुझ्या रक्षा करण्यासाठी सुद्धा नाही कामी आला. ताई मी आधी आलो तुझ्या संघा. लेकरू 2 पाऊल विहिरीमध्ये उडी टाकण्यासाठी पुढे गेलं. डोक्यातला एक विचार बदलला. अर्धा पाऊल माघारी आलं आणि बुडत असलेल्या ताईला शब्द देऊ लागलं नाही ताई नाही, ताई मी आत्महत्या करणार नाही. ताई तुला मी आत्ता शब्द देतो. ताई तू एकटी का ग बहीण माझी. ताई तुझ्यासारख्या हजारो बहिणी या भारत वर्षात. हा हरामखोर अजून एखाद्या बहिणीच्या पदरात हात टाकेल आणि तुझ्यासारखाच आत्महत्या करील. ताई या वक्ताला मी तुला शब्द देतो. ताई जोपर्यंत तुझ्या देहाकडे टाकलेला त्या हरामखोराचा पाय आणि तुझ्या पदराकडे उचललेला त्या नराधमाचा हात, ताई जोपर्यंत मुळापासून उपटून फेकून देत नाही ना ताई तोपर्यंत मी सुद्धा आत्महत्या करणार नाही. गावात वाड्या वस्तीवर तांड्यावर बातमी पोहोचली. गावातली माणसं त्या विहिरीच्या काठावर सगळी गोळा झाली. बापानं लेकीच्या देहाला अग्निडाग विहिरीच्या काठावर चितेवर दिला. जुना काळ होता महाराज, एखादं विहिरीत जर पडलं ना, आजही गावागावात आहेत बा. गळ असेल, गळ माहिती ना तुम्हाला, गळ त्याला वाकडे काटे असायचे. गरिबी एवढी जळायची तो लोखंडाचा गळ सुद्धा गावागावात नसायचा. म्हणून बोराटीची फांदी आणायची, त्याला दावा बांधायचा, त्याला दगड बांधायचा, विहिरीमध्ये फिरायची, वाकडे काट्याची गुतायचं वस्त्रात आणि मग माणसं बाहेर काढायची. आजही ती प्रथा आहे. प्रथा म्हणजे ती पर्याय. त्या माऊलीला बाहेर काढलं, विहिरीच्या काठावर अग्नी डाग दिला गेला. पण त्या चितेचा अग्नी डाग आणि कोळसा विजायच्या आत तिच्या बापानं पायात चपला न घालता, पायात पायतान न घालता सरळ सरळ पुनवडी गाव गाठलं. लाल महालात राजांच्या मोहर गेला. 17 वर्षाचे राजा जिजाई साहेबांच्या समोर बसले होते. हा बाप गेला आणि राजांच्या मोहर लोटांगण घालतो आणि राजांना म्हणतो, राजा मला न्याव द्या, राजा मला न्याव. राजा कोंपणानं शेत खाल्लं, राजा मला न्याव द्या, गरीबाच्या पदरात न्याव, मला न्याव.
माझे 17 वर्षाचे राजे उठले. वयस्कर वडीलधार व्यक्तिमत्व आहे म्हणून खांद्याला धरलं. राजाने त्याला उठवलं. त्याला विचारलं, बाबा तुम्ही कोण गावचे, कोण नावचे? राजा गावचा. राजा रामजी खोरे मपलं नाव. राजा कुंपणाला शेत खाल्लं, कुंपणाला शेत खाल्लं. राजा काय झालं बाबाजीराव? विचारलं काय झालं रामजी खोरेला, काय झालं? रामजी खोरेने सगळा प्रकार कानावर टाकला. टाळकराच्या अंतरावर यशाची कंक नावाचा त्यांचा सैनिक हजर होता बरं का. महाराज तुमच्या एवढ्या अंतरावर यशाची कंक. राजाने यशाजीला सांगितलं, यशाची कंका जो रयतेला मारत आहे डंक तो फेरफार कैद करा आणि लाल महालात आमच्या समोर हजर करा. अहो राजे बोले आणि दल आले. ते का आताच शासन आहे का? शासनाकडून योजना निघावी आणि शेतकऱ्याच्या घरात येईपर्यंत पुढाऱ्यानं आपल्याच घशात घालावी. ते आताच शासन नव्हतं, राजांचं शासन होतं. यसाजीरावानं राजांना मुजरा केला. जिराजा यसाजीरावानं हातात तलवार नाही घेतली, हातात ढाल नाही घेतली. महाराज यसाजीराव तबिल्यात गेला. तबिल्यातून घोडा बाहेर काढला. एक दाव घेतलं खुटीचं आणि घोड्याला टाच मारली आणि घोड्यांच्या टापांचा आवाज. गावागावातून बांधावरून घोडा फिरतोय. कुणी रानात गवत कापताय, कोण खुरपेतय. कोणीतरी यसाजीला आवाज येतोय, ओ यसाजीराव, अहो राम राम सर, राम राम. अहो या की दुपारच्या पहारात जरा कांदा भाकर खाऊया. चले तुमचा. आम्हाला तुमच्या गावात इंटरनेट नसल्यामुळं आम्हाला मॅप पण चलत नाही आणि मॅप चलत नसल्यामुळं तुमच्या बाबाजीरावाचा आम्हाला पत्ता सापडत नाही. बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटलाचा राजवाडा कुठे तेवढा आम्हाला सांगा. बाबाजीराव कोण आले होय? नदीच्या पलीकडच्या अंगाला मार्बल फुरशीचा बांगला बांधलाय आता त्यांनी चांगला. लय माजलाय हरामखोर. जाय पुढं. बाबाजीरावानं टाच मारली यसाजीला. पण यसाजीराव बाबाजीरावच्या दारात येईपर्यंत त्यांचा खबरे आला आणि बाबाजीरावाच्या खिडकीतून बोंबलायला लागला, ओ बाबाजीराव, अहो कान साटला पा, कान साट का? अहो शिवाजी राजाचं दर आलं तुम्हाला यसाजी आलाय, कान साटला पा, ओ खुलगाल लगाला पा. म्या कान साटला पावा? अरे कोण शिवाजी? अहो ते आमासने काय ठाव नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे. अहो यसाजी आला तो धरून हात पाय बांधून तुम्हाला फरफटत घेऊन जाईल. कान साटला पा. तुझं काम झालं? निक म्या बघतो काय करायचं ते. खबऱ्या गेला आणि बाबाजीराव घरातल्या बायकोला सांगू लागला, आणशे कावडला पटकून. तोंडाकडे कडी लाव ना, कडी. तिने कवाड लावलं, कडी टाकली, आत निघून गेली. यसाजीराव दारात आला. यसाजीला माहिती होता आतमध्ये पक्का ह्यो चहाला. बाबाजीरावच्या दारात गेल्यावर यसाजीरावानं, तुम्हाला काय वाटतं त्यांच्या जागेवर आपण असतो तर काय केलं असतं? काय काय मंडळी, त्यांच्या जागेवर आपल्यासारखे इमानदार पाहिजे होते. यसाजीरावच्या जागेवर आपल्यासारखे इमानदार गेले असते ना बाबाजीरावच्या दारात, मग मात्र इमानदार आपले बाबाजीरावाला म्हणले असते, बाबाजीराव, बाबाजीराव कवाड उघडा बर, मी यसाजी आलोय, कवाड उघडा ना. यसाजीरावानं आवाज नाही दिला, काही नाही. महाराज घोड्याची लगाम खेचली आणि घोड्याची लगाम खेचल्याबरोबर घोड्यांच्या टापाचा आवाज दरवाजावर. तसा काही क्षणात दरवाजा उघडला. यसाजीने बाबाजीला पाहिलं, बाबाजीने यसाजीला पाहिलं आणि बाबाजीराव यसाजीला बोलतोय, अरे यसाजी, काय चाललंय? काय हे काय कवर मोडतात काय आमचे? बाबाजीराव, आम्ही आपणास घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. हेलिकॉप्टर आलंय, बसावे.
यसाचे आमचा गुन्हा काय? त्या शिवाजीचं काम आमच्याकडं, आमचं नवा. आल्या पावलानं माघारी निघा. पण थांबा, काय येणार नाही म्हणजे चहा, दूध, कॉफी, पिझ्झा, बर्गर, पोहे, नाश्ता, गुलाबजामू वगैरे काही? का केसर टाकलेलं दूध घ्यायचं? ए आमशे, केसर टाकलेलं दूध, गरम दूध आणला. बाबाजीराव, आम्हाला तुमचा पाहुणचारही नको आहे की काहीही नको आहे. आपण आमच्या समवेत चालावे. काय सांगा? पण मी यशराव काय म्हणतो, त्या शिवाजीचं काम आमच्याकडनं आल्या पावलानं माघार निघा. आम्ही त्यांच्याकडे यायचं काही कामच नाही. आपल्याकडे वेळ असल्यामुळे यसाजीरावानं त्याचे हातपाय बांधले, घोड्यावर पालथं टाकलं, त्याच्या बोकांडे यसाजीराव जय हरी चला राजांच्या घरी. लाल महालामध्ये राजांच्या मोर हजर केला. अरे राजाने बाबाजीला पाहिला, बाबाजीने राजांना पाहिला. राजा नम्रतेने बाबाजीरावला बोलतात, बाबाजीराव ऐसे कैसे वागणे हे? बाबाजीराव आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही हेच करतात. पिढ्यान पिढ्या हेच करत आली हे माणसं. बाबाजीराव खरं तर या सुलतानी सत्तेनं केलेला हा बद अंमल कुठेतरी थांबावा, म्हणून आम्ही स्वराज्य निर्माण करतो ना. बाबाजीराव, तुम्ही आपली माणसं, आपल्या हिंदूची माणसं, आणि शिवाय ब्राह्मण. बाबाजीराव, आपल्याला शोभलं नाही. ए शिवाजी, बाद झाले नाटक. हातपाय बांधून मला इथपर्यंत आणायचं चाललंय. अपमान सहन केला. शिवाजी जास्त डोकं चालवताल ना, मस्तक उडीला जाईल. आम्ही आमच्या हाताने उडू. आम्हाला पाटीलकी दिली इजापूरच्या आदिलशाहनं. तुमचं काय नाक खोपसायचं काम सांगा. सजी हाताची गडी घालून तोंडाकडे काय बघतो? सोड की बापूला हात. यसाजी बाबाजीला म्हणला, बाबाजीराव गप गुमान उभा राहायचं टाळकऱ्यांसारखं. वळवळ करायची नाही जवळ आमचं राज सोडत नाही तोवर गप उभं राहायचं. कुणासारखं? ए शिवाजी, अरे तुझी उमर काय? अरे ना कवा जन्मी सोडबी फुटलो नाही रो तू. या तुला कोणी केलं राजा? तू देणार होय आम्हाला न्याय? अरे आदिलशाहला कळालं ना, मुंडक उडीत याल. विरोधात जाऊ नका त्यांच्या. आम्ही गावचं पाटील, रांझा गाव म्हणजे आमचं बटीक. आम्हाला ज्याच्याशी जसं वागायचं तसं आम्ही वागू. तुम्ही डोकं घालायचं काय बी काम नाही. आणि काय रे सजी, तुझ्या शिवाजीचं वय काय? ए शिवाजी, अरे काय तुझ्या आई बापाने तुझ्या काही संस्कार बिस्कार काही केले का नाही? अरे काय वडीलधारे माणसं बिनसं काही कळतात का नाही तुला? 45-50 वर्षाचा आम्ही, आणि तू जर 15-16 17 वर्षाच्या आत काय म्हणू? किती वय रे तुझं? बाबाजीराव, आम्ही 17. असं 17 पण कामगिरी लय खात्रा करायने घाला र. काय शिवाजी, काय वडीलधारी माणसं बिनसं काय कळतात की नाही तुला? बाबाजीराव काय करणार? तुमच्यासारख्या वडीलधाऱ्या माणसाला जर लेकीबाळी कळत नसतील तर आम्हाला वडीलधारे माणसं समजून घ्यायचे नाही. हे साजे कांका, ज्या माय मौलीच्या पदरावर हात टाकला नाही हरामखोराचे दोन्ही हात, दोन्ही पाय तोडून टाका. या चौरंग करा या हरामखोराचा चौरंग. बाबाजीरावला वाटलं चेष्टाच करतो. या सजऱ्याव आला, तलवार काढली, लगेच दंडा लावली, रक्त निघलं, तापलं. या सजे काय? अरे काय कांदा तापट वाटला का काय? राज, तुम्ही चेष्टावारी बोलले, खरंच का पाला आकाशावर सांगा राव यांना. या सजे कणक तोडा हातपाय. राजा माफ करा, राजा माफ करा.
राजा मी तुम्हाला शरण येतो राजा मान्य करतो राजा तुमचं राज्य पण काल पण आज पण उद्या पण राजा मला माफ करा अहो राजा माझा हात पाय तोडून तुम्हाला काय मिळेल हा राजा मला जिथं सोडा की राजा तुम्ही तर टाकाव माणसाला टिकाव माणसं करा राजा राजा गडकोटावर माल किल्ले बांधायला राजा माझा हात पाय दगड व्हायचं काम करतील आयुष्यावर राजा मला माफ करा राजा क्षमा बाबाजीराव आज आम्ही तुम्हाला माफ केलं असतं पण आज आम्ही तुम्हाला माफ केलं ना तर 2016 मध्ये नगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात आणि भविष्यात प्रत्येक वर्षात प्रत्येक गावागावात आमच्या माय माऊलीच्या लेकीबाळीच्या पदरावर तुमच्यासारखे हजारो हरामखोर 4 नराधम एका वक्तालाच हात टाकतील आणि याच लाल महालात येऊन आम्हाला बोलतील राजे 28 फेब्रुवारी 1647 या दिवशी नव्हतं का रांजा गावातल्या बाबाजीरावाला माफ केलं आम्हाला बी माफ करा नाही बाबाजीराव नाही बाबाजीराव भविष्यात जर आमच्या माय माऊलीच्या पदराकडे एखाद्याने जर नजर वाकडी करून जर पाहिलं तर बाबाजीराव आम्ही स्वतः त्याची भीडभाड ठेवणार नाही बाबाजीराव एखाद्याने जर आमच्या भगव्या झेंड्याच्या चिंधड्या करायचा प्रयत्न केला आम्ही स्वतः त्याची भीडभाड ठेवणार नाही बाबाजीराव एखाद्याने जर आमच्या देव देश धर्म संपवण्याचा प्रयत्न केला आम्ही स्वतः भैरवी चालीमध्ये त्याची भीडभाड ठेवणार नाही